आज आपण इथे कुकरमध्ये 4 ते 5 मिनिटांमध्ये मसूर डाळ फ्राय बनवणार आहोत। जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा येईल आणि भांडीसुद्धा जास्त पडायला नको असे वाटत असेल, अशा वेळेस तुम्ही हा डाळ फ्राय नक्कीच बनवा। अगदी कमी वेळेत आणि कमी भांड्यामध्ये झटपट बनवून तयार होतो आणि चव म्हणसाल तर खरंच अप्रतिम आहे बरं का। खरंच खूप छान लागतो। एकदा जर तुम्ही ट्राय केला ना तर तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवचाल। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचा। कुकरमध्ये 1 वाटी आपल्याला मसूर डाळ घ्यायची। ही डाळ आपल्याला पाण्याने 2-3 वेळा छान अशी वॉश करून घ्यायची आहे, म्हणजे धुवून घ्यायची आहे। याच्यामध्ये लाल बुंद असं 1 टोमॅटो कट करून घालायचं। चॉप केलेला बारीक आकाराचा 1 कांदा घालायचा। 10-12 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घालायच्या आहेत। बरोबरच आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी 1 चमचा घातलेला आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळदी पावडर घालायची। बरोबरच 2 चमचा बेडगी मिर्च पावडर घातलेली आहे। जर तुम्हाला तिखट बनवायची असेल तर इथे तुम्ही बारीक चॉप केलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। झाकण लावायचं कुकरचं आणि त्याला शिट्टी लावायची। शिट्टी लावल्यानंतर ना आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती हा अगदी सुरुवातीला फुल गॅसवरती 1 शिट्टी करा आणि नंतर मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या करा। अगदी 3 शिट्ट्यामध्ये ही डाळ छान अशी शिजली सुद्धा जाते आणि पटकन सुद्धा शिजली जाते। ही आपली मसूर डाळ आहे, त्यामुळे अगदी कमी वेळ लागतो आणि अगदी कमी भांड्यामध्ये बनवून तयार होती। इथे आता डाळ शिजून झालेली आहे। वाफ गेल्यानंतर झाकण काढायचं आणि पळीने चांगलं ह्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता की टोमॅटो, कांदा आणि डाळ पटकन छान असं वाफलं असल्यामुळे ती मॅश होत आहे। याच्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालायचं। तुम्हाला किती इथे दाटसर हवी अगदी तशी इथे डाळ बनवून घ्यायची। बरोबरच काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी घालू शकता। छान व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे। गॅस चालू केल्यानंतर ना आपल्याला या डाळीला छान अशी उकळी आणून द्यायची आहे। जर इथे तुम्हाला मिठाचे प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या टेस्ट करून मीठ घालू शकता, पण आपण अगोदर वापरलेलं आहे त्यामुळे मी इथं मीठ घालायची गरज पडत नाही। छान अशी उकळी आल्यानंतर तडका पॅनमध्ये आपल्याला इथे 1 चमचा एवढं तेल घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं सुद्धा आपल्याला चांगलं फुलून द्यायचं आहे। जिरं फुलल्यानंतर हिरव्या 2 मिरच्या याच्यामध्ये घालायच्या आहेत। जर तुम्हाला इथे लाल मिरची घालायची असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। मी इथे हिरवे मिरची घातलेले आहेत। बरोबरच आपल्याला काय करायचं आहे, बेडगी मिर्च पावडर असते त्याची अगदी साधारण 2 चमचे एवढी याच्यात घालून घ्यायची आहे, म्हणजे कसं तडका छान असा तयार होतो। गॅस बंद करून घ्यायचा, व्यवस्थित तडका हलवायचा आणि आपल्या डाळ फ्रायमध्ये घालायचा। तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी चर करणं त्याला तडका बसलेला आहे आणि खमंग असा वास सुद्धा सुटलेला आहे ना। अगदी कमी वेळेमध्ये झटकीपट तयार होणारा एकदम टेस्टी असा मसूर डाळ फ्राय। ही तुम्ही राईसवर खावा, चपातीवर खावा, रोटीवर खावा, कशावरही अप्रतिम लागतो आणि अगदी कुकरमध्ये 4 ते 5 मिनिटात कमी भांड्यामध्ये बनवून तयार होतो आणि खायला खरंच खूप सुंदर लागतो। जर स्वयंपाकाचा कंटाळा येईल ना अशा वेळेस तुम्ही का नाही ही डाळ फ्राय नक्कीच बनवा। आणि हो, तुम्हाला ही डाळ फ्रायची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे सांगायला अजिबात विसरू नका। चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।